आपल्या संपूर्ण कर्म, आपले संपूर्ण कर्मविपाक हे आपल्या चित्तावर, आपल्या विचारांवरती अवलंबून आहेत. त्यावरती भगवंत म्हणतात, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. की भगवंत म्हणतात, नेहमी आपण आपल्या चित्ताच्या प्रती कसं राहिलं पाहिजे? जागृत राहिलं पाहिजे. आपल्या चित्ताच्या प्रती एकाग्र राहायला पाहिजे. काल आपण अ, धम्मचर्चा करताना सुद्धा आणि धम्मदेसना ऐकताना सुद्धा चर्चेमध्ये सुद्धा आपण हेच आपण चर्चा केली, की आपण जेव्हा मेडिटेटेड आहोत, आपण जेव्हा तर आपल्याला आपल्याला स्वयं आपल्याला स्वतःकडे बघायचं आहे. दुसरं काय करत आहे, आपल्याला त्याच्याशी लेणं-देणं नाही आहे. कारण की मला माझा उद्धार करायचा आहे. कारण की मला माझं चित्त शुद्ध करायचं आहे. तर पुढचा व्यक्ती काय करत आहे, हे त्याचं तो बघून घेईल. त्याचे कर्म तो बघणार आहे. मला माझे कर्म बघायचे आहेत. आपण यावरती काल खूप छान भरपूर आपली काल धम्मचर्चा झाली. आणि खूप काही आपण शीलाच्या बाबत असू दे किंवा आपले जे संकल्प होते त्याच्याबाबत असू दे, साधनेबाबत असू दे, दानाबाबत असू दे, आपण काल भरपूर प्रमाणामध्ये धम्मचर्चा केली. तर कारण की सगळं आपण कुठेही राउंडमध्ये गेलो, तर सगळ्यात मेन आहे आपल्या बॉडीमध्ये, की आपलं चित्त, आपलं मन आणि हे जे काही आपले कर्म घडत आहे, हे मनाने घडत आहे. कुशलही कर्म मनानेच घडत आहे, अकुशलही कर्म मनाने घडत आहे, आपल्या विचाराने घडत आहे. आणि म्हणून प्रत्येक भगवंत नेहमी आपल्याला सावध करतात. नेहमी म्हणतात, की प्रत्येक कार्य करताना आपल्याला कसं राहिलं पाहिजे? जागृत राहिलं पाहिजे. प्रत्येक कार्य करताना आपल्याला विचारपूर्वक केलं पाहिजे आणि जे काही विषय आपण जे काही कार्य करतो, कोणतंही असू दे, आपण खूप आनंदमय करतो किंवा हे 5 इंद्रियाने आपण काही ग्रहणी करतो, कशाबद्दल आपण अटॅच होतो, कोणाची वाणी खूप चांगली वाटतं, काही खाण्याच्या वस्तू आपल्याचा वास आपल्याला आला किंवा सुगंधी आली किंवा ही वाणीद्वारे सुद्धा. तर कोणी आपल्याला वाईट बोलत असेल, तर आपण जे काही त्यांच्या वाणीतले जे शब्द आपण ऐकतो, ते काहीही आपण जे काही ग्रहण करतो, कोणताही विषय असू दे, प्रत्येक प्रती आपल्याला अप्रमादी असलं पाहिजे आणि नेहमी आपल्याला उत्साही राहायचं आहे. कसं राहायचंय आपल्याला? नेहमी उत्साही. कारण की आळस हा अ, असा शत्रू आहे ना आपला, की तो आपल्याला काहीच कार्य करू देत नाही. इव्हन आपल्याला सकाळी जाग येऊन सुद्धा मग आपल्याला तो आळस एवढा हावी असतो ना, आपण म्हणतो 5 मिनिटं अजून झोपू दे ना, मी त्याच्यानंतर उठते. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, तर आपल्याला कंटाळा येतो, जाऊ दे आता नाही मी नंतर करते. अ, म्हणजे ना साधनेच्या बाबतच नाही बरं का, आपलं जेही काही दैनंदिन दिवसभराचं कार्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप आळस हे कार्य करत असतं. चित्त आपलं उत्साही नसतं आळस असल्यामुळे आणि उत्साही नसल्यामुळे आपण कोणतेही कार्य करायला नेहमी कंटाळा करतो. जेही काही कार्य करायला आपल्याला कंटाळा करतो, माझ्याकडनं होणारच नाही म्हणतो, तर ते समजायचं माझा आळस आहे. तो एवढा हावी झालाय, की तो पक्का शत्रू आहे. मग तो काहीच करू देत नाही. ना आपल्या घरातली कामंही करायला आपल्याला आळस करतो आणि उत्साही ठेवत नाही आणि मग साधनेला बसतो, तेव्हा हा आळस आपल्याला खूप मोठा अडथळा घेऊन आपल्याला झोप लागणार, अ, आपल्याला मन नाही लागणार, मन बेचैन होणार. तर ह्या गोष्टी सगळ्या आळसमुळे होतात. तर म्हणून भगवंत म्हणतात, की नेहमी आपल्याला उत्साही राहायचंय. या मनाला आपल्याला उत्साही ठेवायचंय, जागृत करायचंय, की मी उत्साही आहे, मी हे करू शकते आणि मी ते करणारच. आणि अ, नेहमी असं मनाला प्रसन्न आणि उत्साही ठेवायचं आहे, ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. आणि हाच भगवंतांचा जीवन मार्ग आहे, बुद्धांचा जीवन मार्ग आहे. आपण जे काही व्यक्तिमत्व आपलं आहे, आपण जे काही आहोत, हे आपल्या विचारांचा परिणाम आहे. आपलं जे काही प्रत्येकाला प्रत्येकाचं व्यक्तिमत्व माहिती आहे. आणि माझं जे व्यक्तिमत्व आहे, ते मला माहिती आहे. माझं व्यक्तिमत्व माझं चित्त दुसरं नाही सांगणार काय आहे. माझ्या चित्तात काय चालू आहे हे मला माहिती आहे. मी काय आहे हे फक्त मला माहित आहे. ते दुसरं दुसरं नाही सांगू शकणार, की कल्पनाताई काय आहेत. तसं प्रत्येक जणांना माहिती आहे, प्रत्येक जण काय आहे, त्याचं मन कसं आहे आणि म्हणून आपण जे काही आपली पर्सनॅलिटी आहे, आपण जे काही व्यक्तित्व आहे, ते
ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. कारण की आपण आपल्या विचारांवरती खूप आधारित असतो. म्हणजे आपल्या विचारांच्या नुसार आपण घडत असतो. कारण की आपण आपल्या विचारांनुसारच कसं घडत असतो, आता समजून जा, मी एखादा विचार केला, की माझ्या जीवनामध्ये नुसतं वाईट नुसत्या माझ्या जीवनामध्ये दुःखच का येत आहे? मग दुःखच का येत आहे? मग दुःखच काय येत आहे? दुःखच का येतंय? थोडंसं पण काही गोष्ट झाली, की त्याला आपण निगेटिव्हिटीमध्येच घेतली. असंच का होतंय? असंच का होतंय? माझ्यासोबतच का होत आहे? तर आपण एक प्रकारे मी जो माइंडमध्ये विचार करते, तो माझ्या शरीरावरती परिणाम करतो, माझ्या विचारांवरती परिणाम करतो, माझ्या कार्यावरती परिणाम करतो, माझ्या कामावरती परिणाम करतो. कसा करतो? कारण की मी निगेटिव्ह विचार करणार, तर माझ्या हाताने कार्य पण निगेटिव्हच होणार. मी दुसऱ्याला सुद्धा तेच देणार. मी प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघणार, शंका-कुशंकेतूनच बघणार किंवा समोरच्या जेही काही गोष्टीवरती माझी श्रद्धा आहे, माझी ती श्रद्धा कमी होणार. दुसऱ्याला सुद्धा त्या वाटेने जाण्यासाठी काय करणार? मनाई करणार. असं जेव्हा आपल्या विचार बदलतात, आपण आपल्या विचारानुसार घडत असतो. जर मी पॉझिटिव्ह आहे, तर मी पॉझिटिव्हच बघणार. प्रत्येक गोष्टीत मला काय दिसणार? पॉझिटिव्हच दिसणार, ऊर्जाच दिसणार. तर आपण आपल्या विचारांनी निर्मित आहे. जर मी चांगला विचार केला, तर माझी बॉडी लँग्वेज, माझे विचार आणि माझे कार्य हे चांगलेच असणार. जर मी माझ्या विचारांना मी जर माझे चुकीचे विचार घडवत आहे, जर एखादा मनुष्य एका उदाहरणावरून आपण समजून घ्यायचं. एक चोर आहे, एक चांगला व्यक्ती आहे. जो चांगल्या कुशल कर्म मार्गाने जातो आहे. कारण की त्याने आपले विचार तसे घडवले. एका चोराने त्याचे विचार असे घडवले आहे, की नाही मला चोरीच करायची आणि हाच माझा पोट भरण्याचा काय आहे? मार्ग आहे. तर तो अकुशल कर्मच करण्यामागे, तो चोरीच करण्याच्या रस्त्याने जाणार आणि जो कुशल मार्गाने मार्गस्थ असतो, त्याने त्या विचाराने आपल्या स्वतःला घडवलं, तो कुशल कर्मच करणार आणि तो त्याच मार्गाने जाणार. म्हणून भगवंत म्हणतात, की आपण आपल्या विचारांची निर्मिती आहे. आपली जी काही आहे, आपल्या विचारांची निर्मिती आहे. जर मनुष्य वाईट विचारांनी बोलणार, तर आपण जर वाईट विचाराने कोणाबद्दल बोललो, तर आपण स्वतःच त्याचे दुःख भोगतो. पण आपल्याला तेव्हा खूप चांगलं वाटत असतं. की हां, बरं झालं तो मला असा-असा बोलला, मला तो उद्धट बोलला, मला तो उलटा बोलला, त्याने माझ्याबद्दल असा बोलला, माझ्या फॅमिलीबद्दल असं बोलला किंवा माझ्या नातेवाईकांबद्दल असा बोलला, माझ्या मुलांबद्दल बोलला किंवा माझ्या समथिंग, समथिंग फ्रेंड्सबद्दल बोलला. एनिथिंग कोणतंही कारण असू शकते. आणि एखाद्याने जर आपलं मन दुखवलं आणि आपण त्याच्याबद्दल आपल्या मनात द्वेष आला, क्रोध आला, वैरभावना आली, तर जे काही चित्तामध्ये आलं ते मुखामध्ये येणार आणि आणि जे चित्तामध्ये उत्पन्न झालं ते फोर्सने आपल्या मुखाने बाहेर निघणार आणि आपल्या ज्या बोलण्याने, वाणीने जो दुखवल्या जाणार, तो तर व्यक्ती दुखणार आहे. परंतु त्याला दुखवल्यानंतर सगळ्यात दुःखी आपण होत असतो, कारण की आपलं मन बेचैन होतं. क्रोध आला, वैरभावना उत्पन्न झाली, द्वेष उत्पन्न झाला, तर सगळ्यात जास्त नुकसान आपलं होतं. आपण त्या आगीमध्ये तपतो, कारण की आपलं मन बेचैन असतं, शांत नसतं. तर तर आपण त्याचं दुःख जास्त भोगतो असं भगवंत म्हणतात. आणि जेव्हा आपण पवित्र विचारांनी बोलतो, चांगल्या गोष्टींनी आपण समोरच्याचा विचार करतो, प्रत्येक गोष्ट आपण चांगल्याने कार्य करतो, तर आपल्याला त्यापासून काय मिळतं? सुखच मिळतं असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात, नेहमी आपण पवित्र विचार केले पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे. आणि भगवंत म्हणतात, की विचारहीन नाही बनायचं आपल्याला. आपल्याला विचारवान बनायचं आहे. कारण की जसा दलदलीमध्ये फसलेला हत्ती असतो. तो दलदलीमध्ये फसतो, पण त्याला त्या दलदलीमधून निघायचं असतो आणि तो आपली पूर्ण ताकद लावतो आणि तो तिच्यातून निघतो. तसंच आपल्याला आपले जे काही विचारहीन विचार आहेत, जे निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आहे, जे काही वाईट विचार आपल्याला येत असतात, तर आपल्याला सुद्धा त्या वाईट विचारामधून आपल्याला
आपल्याला चांगल्या विचारांमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे, त्या वाईट विचारांना आपल्या दूर करायचं आहे. म्हणजे जे जो चिखलामध्ये जो फसलेला हत्ती आहे, तो जसा ताकदीने बाहेर निघतो, तसंच आपल्याला सुद्धा आपल्या अकुशल विचारांमधून बाहेर निघायचं आहे, काढायचं आहे, असं भगवंत म्हणतात. भगवंत पुढे म्हणतात, की नेहमी मनुष्याने ना आपल्या चित्ताचं रक्षण केलं पाहिजे. आणि चित्ताचं रक्षण करणं एवढं काही सोपं नाही आहे. कारण चित्त असं आहे ना, आपलं मन असं आहे ना, बिलकुल स्थिर राहतच नाही. आताही आपण धम्मदेशन ऐकत आहोत, धम्मग्रहण करत आहोत, तरी मन कुठेतरी पळत असतं. काहीतरी विचार आलेला असतो, काहीतरी बनवायचं असतं. कुठेतरी तो भूतकाळात गेला असतो, की ज्या गोष्टीला किती काळाने काळ निघून गेलेला असता आणि आपण त्या विचारांमध्ये भटकलेलो असतो. म्हणजे मन हे असं आहे, की ते एका ठिकाणी राहत नाही आणि त्याला कंट्रोल करणं एवढं सिंपल गोष्ट नाही आहे. आणि भगवंत म्हणतात, की मनुष्याने नेहमी आपल्या मनाचं रक्षण केलं पाहिजे. पण त्या मनाचं रक्षण करणं पण एवढं सिंपल नाही आहे, सोपं नाही आहे. कारण की मन जिथे त्याचं मन पळेल, जिथे तो पळेल, त्याला बंदराची उपमा आहे. तो जिथे पाहिजे तिथे चालला जात असतो. आणि परंतु अशा चंचल मनाला कंट्रोलमध्ये करणं खरं सुखदायी आहे. जर माझं मन खोटे बोलण्याकडे पळत आहे. माझ्या स्वतःच्या करण्यासाठी मला माझं चित्त म्हणते, "हां, बोलून दे खोटं." आणि मी माझं 5 मिनिटाचा तो बचाव करण्यासाठी जर खोटं बोलत आहे, तर ते मन मला पळवत आहे अकुशल कर्म करायला. 5 मिनिटं मी 5 मिनिटात तो पटकन बदलतं. आपलं मन 2 गोष्टी बघा, तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व्ह केलं असेल, प्रॅक्टिस करत आपण सगळे प्रॅक्टिस करतो. ऑब्झर्व्ह केलं असेल, आपलं एक कुशल मन आहे, अकुशल मन आहे. कुशल मन म्हणते, "तू हे अकुशल करू नको." अकुशल मन काय म्हणतं, "हां, कर, 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 करून घे, करून घे, करून घे." आपल्यावर असा दबाव म्हणजे तो जास्त प्रभाव आपल्यावरती पाडतो. आणि आपण कधी-कधी स्वार्थामध्ये त्या मनाच्या जाळ्यामध्ये असं फसल्या जातो, की नकळतपणे आपल्या हाताने आपलं एखादं शीलभंग होऊन जातं. एकतर आपण आपल्या बचावासाठी खोटं बोलून घेतो किंवा मुसावादा करून घेतो किंवा जे काही आपल्याला ती वेळ पडली, आपण जे काही मनाच्या नुसार वागलो, तर मन इतकं चंचल आहे. ते पाहिजेन तसं त्याच्यासारखं आपल्याला पळवतं. परंतु त्याला आपण कसं कंट्रोल करू शकतो? साधनेद्वारे. संयम ठेवून, संयम करून आणि आपल्याला जेही काही मनामध्ये उत्पन्न होते, आपले जे काही अकुशल विचार उत्पन्न होतात, त्या अकुशल विचारांना आपण चांगल्या विचारांमध्ये कन्व्हर्ट करून आपण आपल्या मनावर काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपलं जे काही त्या क्षणाला अकुशल घडणार असतं, घडत नाही. आपण त्याला ब्रेक आणतो, ब्रेक लावतो. त्यानंतर भगवंत म्हणतात, की नेहमी भगवंत म्हणतात, की नेहमी आपण जे चित्त आपलं इतकं चंचल आहे, अ, जे पळत असतं, नेहमी एका ठिकाणी राहत नाही, तर त्या चित्ताला नेहमी कंट्रोल नेहमी जिकडे जातं ते चित्त, जिकडे पाहिजे तिकडे जाणाऱ्या चित्ताला अ, एका ठिकाणी म्हणजे आपल्या हुकमानुसार त्याला चालवणं, त्याला आपल्या काबूमध्ये ठेवणं, अ, हे कशाद्वारे होऊ शकतं? फक्त साधनेद्वारे. कारण की साधनेद्वारेच आपण आपल्या चित्तावरती काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. शील पालन करून सुद्धा आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो. कारण की साधनायुक्त चित्त कसं असतं? सुखकर असतं. आपण जेव्हा साधना करतो, साधना केल्यानंतर आपण आपल्या श्वासासोबत एकाग्र होतो. श्वासासोबत एकाग्र झाल्यानंतर चित्त हे काय असतं? एक क्षणाला सुद्धा श्वास आणि चित्त हे एकाग्र होतं. तो क्षण जर कोणी अनुभवला असेल, तर त्याला सुद्धा निब्बाणाचा साक्षात्कार म्हणतात. एक क्षण जो आपल्याला सुखद क्षण येतो. त्या निर्विकार विचार असतात. विचार नसतात. ओन्ली अँड ओन्ली शांतता असते चित्तामध्ये. काहीही नसतं. सगळं शून्य असतं त्या क्षणाला. तो प्रत्येकाने अनुभव घेतला असेल. ते एका क्षणाचा घेतला असेल, कोणी 2 क्षणाचा घेतला असेल, कोणी 1 मिनिटाचा घेतला असेल. कोणाची प्रॅक्टिस खूप छान असेल समोर, तर त्याने अजून दीर्घकाळ तो त्याचा अनुभव घेतला असेल. तर तर चित्त सगळ्यात सुखकर कधी होतं? जेव्हा आपण साधना करतो आणि आपल्या मनाशी ना आपण एकाग्र होतो. म्हणजे चित्ताला आपण आपल्या कंट्रोलमध्ये करतो. आणि हे जे चित्त आहे,
अ, हे जे आपलं अस्थिर चित्त आहे आणि जे धम्माचे जे धम्मांना जाणत नाही, जे धम्म जाणत नाही, तर विचार करू शकता त्यांचं चित्त किती अशांत असेल. अ, कारण की त्यांना ते धम्मच जाणत नाही. धम्म न जाणल्यामुळे ते आपल्या चित्ताला कंट्रोल करू शकत नाही. त्यांचं मन जसं पळवेल तसं ते पळत असतात आणि अ, जसं मन पळवेल मग त्यांच्या हाताने दुर्गुण होत आहे, कुणाचं चांगलं करत आहे, कुणाचं वाईट करत आहे. त्यांना काही समजत नाही. आणि मग आपल्या समोर जर असे व्यक्ती आलेत आणि त्यांनी आपल्या धर्माबाबत काही म्हटलं किंवा आपल्या धर्माबद्दल चुकीच्या काही गोष्टी केल्या किंवा आपण जे काही कार्य करतो त्याबद्दल काही म्हटलं किंवा काही त्यांच्या वाणीतून दुर्गुणयुक्त काही वाणी निघाली, तर फक्त स्माईल करून म्हणायचं की मूर्ख आहे. त्याला काही कळत नाही आहे, कारण की तो स्वतःच अज्ञानी आहे. त्याला धम्मच माहीत नाही आहे. तर त्याचं चित्त जसं त्याला वळवतं, तसं चित्त त्याचं म्हणतं, तसं तो त्या चित्तानुसार पळतो आहे. जे त्याच्या चित्तामध्ये अकुशल उत्पन्न होत आहे, ते त्याच्या वाणीवर येत आहे. तर जो अधर्मी असतो, ज्याला धम्मच माहीत नाही आहे, तर त्याच्याकडनं आपण बघतो किती चुक्या होतात. तर अशा लोकांच्या नादी न लागलेलं सगळ्यात चांगलं आहे. आपण मौन असलेलं सगळ्यात चांगलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात, की आपला अ, एक द्वेषयुक्त व्यक्ती असतो किंवा आपला शत्रू असतो, तो आपलं एवढं नुकसान करत नाही, जेवढं आपलं मन नुकसान करत असतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात, की मी सगळ्या मनुष्यांना सांगतो, की आपल्या चित्ताला काय करा, खूप आपल्या चित्ताप्रती जागृत राहा, चित्ताला चांगली वळण लावा आणि जेवढं चित्त मनुष्याचं चांगलं करतं, तेवढंच अ, आपलं चित्त जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये असतं, आपलं जेव्हा चित्त हे खूप चांगलं कुशल कर्म करत असतं, तेव्हा नेहमी आपणच आपलं भलाई मीन्स काय तर त्याला आपणच आपलं चांगलं करत असतो. आपल्या हाताने वाईट होत नाही. आणि तेवढंच आपण आपल्या आई-वडिलांचं भलं करत असतो. तेवढंच आपण आपल्या नातेवाईकांचं भलं करत असतो. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपण काय करत असतो, चांगल्याच गोष्टीचा आपण विचार करत असतो. चांगलंच आपण व्यक्तित्व आपल्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तींबद्दल, प्रत्येक जीवांबद्दल काय येत असतात, विचार येत असतात. आणि म्हणून आपले विचार हे आपल्या जीवनावरती खूप मोठा प्रभाव पाडतात. जर आपले विचार चुकीचे असेल, तर ते पण आपण बघतो आपल्या आजूबाजूला, की चुकीचे विचारवाले लोकं कधीच कुणाचं चांगलं बघत नाही आणि जे चांगले विचार करणारे असतात, ते लोकं नेहमी दुसऱ्यांचं चांगलंच करणारे असतात. म्हणून भगवंत म्हणतात, की अ, आपले विचारच आपल्या जीवनाला घडवतात आणि म्हणून आपल्या विचारांना आपल्याला चांगल्या प्रकारे घडवायचं आहे. आपल्या चित्तावरती आपल्याला कंट्रोल करायचं आहे. आपल्याला आपले कुशल कर्म करायचे आहे. भगवंतांनी सांगितलेल्या वाणीनुसार आपण आपली वागणूक करूया. आपण तो करतच आहोत. एक पाऊल आपण टाकलेलंच आहोत. सगळेजण आपण या मार्गावर चालत आहोत. फक्त आपल्याला अजून डेव्हलप करायचं आहे. स्वतःला अजून त्याच्यामध्ये वाढवायचं आहे. व आपले विचार संपूर्ण चांगले विचार होतील. आपले सगळं राग, द्वेष सगळं संपलं असं कोणाचंही नाहीये. प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे, माझ्यातही आहे, तुमच्यातही आहे. जोपर्यंत अरंत होत नाही आपण, तोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये दुर्गुण आहेत आणि त्यालाच आपल्याला त्या दुर्गुणांना काढायचं आहे. चित्त आपलं चंचल आहे. क्षणात जर आपल्या जवळ असेल, तर क्षणात ते भटकत आहे. तर असं नाही आहे, की अ, कल्पनाताई जर ही धम्मदेश न देत आहे, रोज आम्ही ग्रुपला येतो, आम्ही एकत्र येतो, म्हणजे पूर्ण दुर्गुणमुक्त नाही. प्रत्येकाच्या ह्याच्यात दुर्गुण आहे. दुर्गुण नष्ट झाला तो अनंत झाला. ज्याचा राग, द्वेष अंत झाला आणि अजूनही आपण फक्त चालत आहोत, म्हणजे आपल्यामध्ये दुर्गुण आहेत आणि त्या दुर्गुणालाच आपल्याला नष्ट करायचं आहे. आपण काही चुकीच्या विचारांचा साठा जन्मोजन्मी करत आलेला आहोत.
रिॲक्ट करण्याची जी काही दुर्गुण आपल्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपण दुर्गुण वाढवून घेतले आहेत, त्या दुर्गुणांना आपल्याला चांगल्या गोष्टीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि जे काही वाईट आपल्यामध्ये आहे त्याला नष्ट करायचं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये आहे, फक्त त्याला आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या गोष्टीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि ही छोटीशी धम्मदेसना इथे समाप्त करण्या अगोदर आजचं मी ताजं एक उदाहरण देते.